आता आम्हाला अंबरनाथकरांना खेळाडूंना कुठलाच ग्राउंड राहिला नाही। हा एक लास्ट पर्याय आम्हाला ग्राउंड आहे आणि याच्यामध्ये पण नगरपालिकेने इंडोर स्टेडियम टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण पर्याय क्रिकेट ठेवलेला आहे, पण तो क्रिकेटचा ग्राउंड नसून तो एकदम छोटा ग्राउंड बनवला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट होणारच नाही। त्याचा विरोध आज आमचे अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सगळे खेळाडू सगळे टीम याचा विरोध करत आहेत। आम्ही कुठल्या कामाला विरोध नाही करत, पण आम्हाला क्रिकेटसाठी हा पर्याय एकच ग्राउंड राहिला। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही खासदारांसोबत आम्ही मीटिंग घेणार आहेत, आम्ही आमदारांसोबत मीटिंग घेणार आहेत, पण आमची खासदारांबरोबर काय मीटिंग झाली नाही। आणि ह्या लोकांनीसुद्धा खासदारांच्या कानावर टाकलेलं नाही आहे की इथे क्रिकेटवर विरोध करतात। जर खासदारांच्या कानावर ही गोष्ट गेली असती तर खासदारांनी नक्की आम्हाला अंबरनाथच्या क्रिकेटरला न्याय दिला असता, हे आम्हाला चांगलं माहिती आहे। पण या लोकांनी अंबरनाथच्या खासदारांना अंबरनाथच्या नगरपालिका प्रशासनाने काहीच सांगितलं नाही का हा विरोध कशासाठी। फक्त ते सांगतात की इथे विरोध होतोय, पण विरोध कशासाठी होतोय हे खासदारांना एकदम पटवून द्या ना तुम्ही। खासदारांच्या बरोबर आमची चर्चा झाली, नक्की खासदार आमचे ऐकून घेतील आणि आम्हाला न्याय देतील। आमचे खासदार तसे चांगले आहेत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।